तर आता बातम्या आहेत पुण्यामधून, बघूयात पुण्यातल्या टॉप 9 घडामोडी। पुणे अपघात प्रकरणात दंगेकरांचं पोलीस आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन। आयुक्तांच्या बदलीसह हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची दंगेकरांची मागणी। पवार गटाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। पुणे अपघात प्रकरणानंतर पवार गट आक्रमक। पुण्यातील कार अपघात प्रकरणी आरोपींना आज कोर्टात हजर करणार। पुणे पोलीस 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची न्यायालयाकडे मागणी करणार। सुरेंद्र कुमार अग्रवालांची आज पुन्हा चौकशी केली जाणार। सूत्रांची माहिती तर विशाल अग्रवालनं वेदांतला गाडी चालवू देण्यास सांगितलं। वेदांतच्या ड्रायव्हरच्या चौकशीत खुलासा। पुणे अपघात प्रकरणातील कारची फॉरेन्सिक तपासणी होणार। फॉरेन्सिक पथकाकडून अपघातानंतर झालेल्या गाडीच्या स्थितीचा आढावा। फॉरेन्सिक पथक लवकरच अहवाल सादर करणार। पुणे पोलिसांनी येरवडा पोलीस ठाण्याचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं। अल्पवयीन आरोपीला पोलीस ठाण्यात पिझ्झा बर्गर दिल्याचा आरोप। पुणे अपघात प्रकरणाच्या तपासासाठी 10 पथकं तयार। तपासासंदर्भात अतिरिक्त पोलीस आयुक्तांची पथकातील अधिकाऱ्यांसोबत बैठक। प्रत्येक पथकाला त्याची जबाबदारी ठरवून देण्यात आली। पुण्यात गेल्या 3 दिवसात 32 पब आणि बार हॉटेलवर कारवाई। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पबची तपासणी। जिल्हाधिकारी सुहास दिवसेंच्या आदेशानंतर धडक कारवाई। विशाल अग्रवालच्या नातेवाईकांनी पत्रकारांवर हात उचलला। अग्रवाल यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकारांवर नातेवाईकांची अरेरावी।